नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते। महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जेनझींसोबत संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित। कार्यक्रमात फडणवीसांसह क्रिकेटपटू तिलक वर्मा, अर्जुन पुरस्कार विजेत्या दिव्या देशमुख यांचा सत्कार। नागपूरमधील कार्यक्रम आणलेल्या लोकांचा नव्हता, महाराष्ट्राची खरी जनरेशन सी कार्यक्रमात होते। 1.5 लाख तरुण तरुणी यात सहभागी झाले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना अप्रत्यक्ष टोला। नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जेनझींसोबत संवादाच्या कार्यक्रमात ढोलताशा पथकांचं सामूहिक वादन, 4000 वादकांचा एकाच वेळी वादनाचा विश्वविक्रम। राजकारण हा व्यवसाय नाही, राज्याचा मुख्यमंत्री होईन असं कधी वाटलं नव्हतं, जेनझींसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महिलांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुवाद्यांचा डाव, छात्रों की गूंज कार्यक्रमात राहुल गांधींचा घणाघात। कोणत्याच महिलांवर कोणत्याच पुरुषाचा अधिकार नाही, शिक्षणातही मुलींसोबत भेदभाव केला जातो, राहुल गांधींची प्रतिक्रिया। एकीकडे महिला आरक्षणाला विरोध करता दुसरीकडे विद्यार्थिनींशी संवाद साधता राहुल गांधींची भूमिका दुटप्पी। पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीस यांची टीका। राहुल गांधींचा कार्यक्रम पेड इव्हेंट म्हणता मग फडणवीसांचा नागपूरमधील कार्यक्रम आणि लाडकी बहीण योजनेला काय म्हणायचं? संपूर्ण भाजपच पेड इव्हेंट असल्याची ही टीका। राहुल गांधींच्या कार्यक्रमावरील फडणवीसांच्या टीकेनंतर संजय राऊतांचा पलटवार। पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं एमपीएससीच्या पेपर फुटीचा मुद्दा मांडला। 22 मार्चचा एमपीएससीचा पेपर 20 मार्चलाच फुटला। सीआयडी कडून प्रकरण दाबलं जात असून आरोपी गुजरातमध्ये पळून गेल्याचा आरोप, राहुल गांधींकडून मदतीचं आश्वासन। मुंबईतील मैदान आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी वांद्र्यात तिरंगा आंदोलन, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात जोरदार तिरंगा आंदोलन करणार। आंदोलनाला शिवसेनेसह इतर पक्ष आणि मुंबईकर उपस्थित राहणार। संध्याकाळी 5 वाजता तिरंगा आंदोलनाचं आयोजन। चाकण एमआयडीसीमधील 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत असल्याच्या चर्चेनंतर सरकार ॲक्शन मोडवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी 3 वाजता चाकण एमआयडीसीमधील रस्त्यांची पाहणी करणार। मुंबई महापालिकेतील अंतर्गत वादाबाबत महत्त्वाची घडामोड। पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं घेतली दखल। महापौर रितू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षाकडून नोंद। मुंबई महापालिकेतील गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली। अमित साटम यांनी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली। पक्षांतर्गत राजकारण, नगरसेवकांची नाराजी यावर चर्चा होण्याची शक्यता। निधी वाटपातील मुद्द्यांवर जोरदार चर्चेची शक्यता। मुंबई महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना इस्रो जपानला पाठवा। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं महापौर आणि पालिका आयुक्तांना पत्र। 50 गुणवंत विद्यार्थ्यांना इस्रो, सिंगापूर आणि जपानच्या अभ्यास दौऱ्यावर पाठवा, साटम यांची पत्रातून मागणी। मुंबईत मराठा समन्वयकांकडून आझाद मैदानाची पाहणी। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाकडून आझाद मैदानाची पाहणी। जरांगेंकडून 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक। जनगणनेत ओबीसींच्या स्वतंत्र रकान्यासाठी सकल ओबीसी महामोर्चाकडून 1 सप्टेंबरपासून आंदोलनाचा इशारा। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 25 ऑगस्टला मुंबईत राज्यस्तरीय बैठक। यावेळी गृह मंत्रालयाच्या राजपत्राविरोधात याचिकाही दाखल केली जाणार। पुण्यातील सारसबाग चौकात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन। सरकारनं काढलेला जीआर लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी। सरकारनं मागण्या मान्य केल्या नाही तर तीव्र आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून तयारीला वेग। महाव्यवस्थापकांकडून देवळाली, नाशिक रोडसह 5 महत्त्वाच्या स्थानकांची पाहणी। गर्दीचं नियोजन, प्रवासी सुविधा आणि सुरक्षेला रेल्वेकडून प्राधान्य। भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, नाशिकसह महाराष्ट्र लुटतोय, सामनातून टीका। 27-28 कोटी मंत्र्यांच्या जावयांना कमिशन म्हणून मिळालं, जामनेर पॅटर्न म्हणत राऊतांचा सामनातून मंत्री महाजनांवर आरोप। दिव्यांग शाळांच्या दूरवस्थेला मंत्रालयातील टक्केवारी जबाबदार। मंत्रालयात टक्केवारी लागते, दिली नाही म्हणून अनुदान थांबवलं। धाराशिवच्या सास्तूर निवासी दिव्यांग शाळेचे संस्थापक भागवत बदामे यांचा आरोप। दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित।
साताऱ्याच्या रेठरे बुद्रुकमध्ये कृष्णा नदीवरील नव्या कृष्णा घाटाचं लोकार्पण। माजी खासदार वंदनाताई चव्हाण, आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि डॉक्टर सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न। विशेष निधीतून घाटाचं काम पूर्ण। कर्जमाफी जाहीर होऊन 80 दिवस उलटले, मात्र 56 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 6 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचं काम झालं। या गतीनं कर्जमाफी सुरू राहिल्यास 10 वर्ष लागतील। कर्जमाफीच्या वितरणावरून रोहित पवार यांचा राज्य सरकारवर निशाणा। मुंबईतील भुलेश्वरमध्ये आगमनावेळी 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळल्याची दुर्दैवी घटना। दुर्घटनेत 2 गणेश भक्तांचा मृत्यू, 5 जण जखमी। जखमींमध्ये 5 आणि 7 वर्षांच्या चिमुकलींचा समावेश। भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळल्यानं मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे यांचा मृत्यू। गिरगाव ते चंदनवाडी स्मशानभूमी संकेत यांची अंत्ययात्रा। संकेत नेवसे यांच्या अंत्ययात्रेत मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार आणि स्थानिकांची उपस्थिती। भुलेश्वरच्या राजाच्या आगमन सोहळ्यात घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशीही वर्षा गायकवाड यांची प्रार्थना। भुलेश्वरच्या राजाची गणपती मूर्ती कोसळण्याबाबतच्या घटनेचा प्राथमिक अंदाज समोर। मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला असणारं वेल्डिंग तुटल्यामुळे दुर्घटना घडल्याचा अंदाज। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मूर्ती कोसळल्याचा स्थानिकांचा दावा। पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद। मुंबईच्या गिरगावमधील अनेक मंडळांकडून आजचा आगमन सोहळा रद्द। भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांचा निर्णय। अनेक मंडळांकडून शांततेत बाप्पाचं आगमन करण्याचा निर्णय। लातूरच्या औसा पोलीस स्थानकात अभिजित दिपकेंसह 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल। शैक्षणिक कामात अडथळा आणल्याचा आरोप। महिला शिक्षिकेला धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप। दुसऱ्या शाळेतील मुलं आणून बसवल्याचा, दिपकेंनी बनाव केल्याचाही आरोप। रोहित पवार बारामतीमधील अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात दाखल। बारामतीच्या रुई परिसरात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळला होता। सध्याच्या परिस्थितीत ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत अस्पष्टता। सोलापूरच्या मोडनिंब इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची अंदाज समितीकडून पाहणी। वर्गखोल्यांसाठी निधी घेऊनही काम रखडल्यानं आमदार सदाभाऊ खोत यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं।